प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना, प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव, किर्लोस्कर सरांनी आता इथे सांगितलंय, पण मला त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं बोलायला आवडेल. आम्ही खूप सिनेमे बघितले, साधारण 105 सिनेमे बघितले. त्यातल्या काही सिनेमांचा दर्जा हा कमाल होता, पण काही प्रामाणिकपणे सांगावंसं वाटेल की काही सुमारही सिनेमे आपल्याकडे आलेले होते. बेसिकली काय होतं ना, की शॉर्ट फिल्म्समध्ये किंवा अशा पद्धतीच्या कारण हे जे व्यासपीठ आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून जेव्हा सिनेमे आलेले असतात, तेव्हा तुम्हाला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही त्या फिल्म करणं अपेक्षित असतं. तर काही सिनेमे इतके कमाल आणि इतके सुंदर होते, की ते सिनेमे त्या लोकांचे पहिली आहेत हे आम्हाला त्याच्यानंतर कळलं होतं. तर अप्रतिम त्या लोकांचं काम होतं. पण काही लोकांचं असं म्हणूया ना आपण, की अपेक्षाभंगसुद्धा झाला खरं तर काही सिनेमे बघताना. मला वाटतं अनमोल सर याच्याशी ॲग्री करतील, कारण खरंच अपेक्षाभंग झाला होता आमचा. पण काही सिनेमांनी आम्हाला स्वतःला एक वेगळा अप्रोच दिला आणि काय करू नये हे सरांनी सांगितलंय. त्यामुळं काय करावं आता हे तुम्हालाही कळतं. तर सिनेमे उत्तम झालेले होते. आम्हाला बघताना मजा आली. खरं तर प्रामाणिकपणे सांगायला आवडेल इथे, रादर ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. पण सिनेमे इतके चांगले होते काही सिनेमे, की आमचे वादसुद्धा झालेले आहेत आणि मला वाटतं हे वाद व्हायला हवेत, त्याशिवाय ती मजा येत नाही. या वादानंतरसुद्धा फार उत्तम सिनेमे आपण बाहेर काढलेले आहेत आणि मला खात्री आहे की याच्या पुढच्या वेळेला पण संदीपजी आणि तुमची टीम जेव्हा ही स्पर्धा घेईल, तेव्हा याच्यापेक्षा अजूनही दर्जाचे सिनेमे आणि फिल्म्स तुमच्याकडे येतील आणि कदाचित पुढच्या वेळेला 500 संख्या येईल. आणि बच्चू सर, मला सांगायला आवर्जून इथे छान वाटतंय, कारण ही जी तुमच्याकडे आलेली जी संख्या होती काय म्हणूया फिल्म्सची, 259 म्हणजे खरं तर खूप मोठा आकडा आहे बरं का. त्यामुळे मला वाटतं संदीपजींचं आणि तुम्हाला टीमचं कौतुक आहे. पुढच्या वेळेला हा आकडा 500 पर्यंत जावो या सदिच्छांसह आभाळभर शुभेच्छा. थँक्यू. प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना, प्रहार नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल.